काय करायला लागली ग? अहो पोरगी आलीच ठेवून झोपली. झोपही कटाळले असं. पोरगी बारकी उठली म्हणजे पुन्हा फाडा भेडायची सकाळ सकाळ. कशाला फाडते? काय करायचं? गव्हाचं पीठ संपलं होतं, मी आजीच्यातून दळून आणलं. दळा तर लाईटच नाही गिरण होतं. दळानं अडकल ते छोटे तिथं दुसरं घेतलं गहून आणलं दळून. पोरं ते बी गिरण बंद पडली, ते डोचून ते चाळून खाली असतात ना, डोचून चालू केलं. आणखी झालं एक बँच जाण्याचं आहे अभ्यास करायला, हे टिपायला हे होते. हे तर घेऊन करते किती ह्याच्या बसते घेऊन ते बँच जाणार. हे कसं होतंय लेवल नव्हतं, आता इथं बसलं ना ह्या लेवल नसले पाहिजे, वर असते तुझ्या मापाचा बँच जाणार आहे. कंबर दुखते, लय लिखाण असते बारके. आता ते 5वीला गेली ना. हे कशाचं पुस्तक आहे आता 5वी साठीची नवीन पूर्व उच्च प्राथमिक आज शिष्यवृत्ती परीक्षा. आज स्कॉलरशिपच आहे काही? आज घेतलंय नवीन 500 रुपये 2 पुस्तक घेतली. सारिका जनरल स्टोर 1 आणि 2 नवी आहे का जुनी? नवीन घेतली की अगं, म्हणून तो 500 रुपये गेलो. गणिताचा निम्यात गेल्या दिवसात मला दिसलं वाचलं हे गोल गोल. आम्हाला चौथीला होती स्कॉलरशिप. लोड आहे याचा अभ्यासाचा, काय करायचं लेकराला. पोरं हुशार करायची, किती पण कष्ट लागेल. पोरं टॉपला बनवाय. अक्षर सुधारणार तुमचं सुधारते. तिला रोज 10 वळीले म्हणते शुद्धलेखांच्या. तिने असं का केलंय? 2-3 पानं सोडले तिने इकडे केले. इकडचं लिहिला उरवले ते पण म्हणतो. त्या काही नाही मुंग्या पळायला लिहिले. सगळी झोपली ती लेकरं. मला झोपच गेली, पळून तकडं गेली ती. भूक बी गेली, झोप बी गेली. कुठं? आजीकडे गेली ती. जेवण नाही आता. नाही आजी जेव्हा म्हणत होती केलंय, म्हटलं भाकरी काय खाऊच वाटत ना. बरं कोरच एक खाल्ली, खाऊच वाटत ना. तेव्हा दीदी कशी करते बाई, झोपेत करते काय? झोपेत ती ब्लँकेट नाही का गोळ्या गोळ्या आणल्या वटापाशी करते. तिची वट मला चालते ती बारीकपणापासून तिला सवय. आणि ब्लँकेट कवाच आहे, आत्या होतं तेव्हाचं ब्लँकेट आहे. दोघी जणी एका ब्लँकेटमध्ये झोपायच्या. कोणाला देत नाही ब्लँकेट घेऊन. माझ्या आईचं माझं ब्लँकेट होतं म्हणते. लेकर आज मला मुद्दा नाही ना, कारण त्यांनी खेळ केला. मनात उतारली माझ्या चांगली. जी मनात नव्हतं ती सुद्धा त्याने कडून हे केलं. बाद आहे तिकडं. लेकरांना वाटतंय व वाईट, पण असं या लेकरांपाशी खेळायचं येऊ जाऊ दे नाही ती लेकर. मी हा पोरानं ओटा म्हणलं पोरं बापू मामा पळत यायची. मी हे तर हॉलमध्ये आवाज दिला ह्या पोराशी, तर ती बाहेर उठून उभा असायची. त्यांना हाय हिथंच फेड आहे, वर नसतं. ही जी करायचंय ना ते इथंच फेडायचं. माणसाने बिन लय अति करू नये. आता शर्ट इकायची म्हणून नाचायला लागली. का शिकते बघ तू शर्ट इकली का सांगतो की घराचं मग मालक आम्हीच आहे म्हणावं. शर्ट जर त्यानं परस्पर ऐकले तर ह्या घरातली एकही कुणी त्याला द्यायची नाही द्यायची. किती धपकं देऊनच त्याला बाहेर काढतो, मग सोडत नाही. काय होईल ती होईल. पुढारी पुढारी वडत काढायची अशी दाव्याला बांधून. नवऱ्याची कारभारी नाही, दाव्याला बांधून काढायची. येऊ तिची किती यायची तेवढी होती. तिला पुढारक पण येते मोहर 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 बोलायचं. तिने बोलू नसतं. शर्ट तिने खुली माया परस्परशी कुदी फक्त शर्ट. काय झालं नेट लागलं काय पुरं शाळेत सोडायचं. पहिलं मी चालत गेली, तुम्ही भाऊ कुठे गेला होता घालवायला लेकरं. घरचं बघून सगळी लेकरं घेऊन. आज वाईट वाटायला लागलं मी माझ्या लेकरांना नेलं नाही. अगं तुझ्या परीस आम्हाला वाईट वाटतंय, नुसतं बोलून काय उपयोग नाही. नवऱ्याला सकाळी वागायचंच नव्हतं तसं. खेळती लेकरं, लेकरातली लेकरं खेळती नेली नवऱ्याला तुझ्या.
कुणाला सांगते चित्रावर राखतील, शर्ट राखतील, मस्त राखतील. उपकार करते का आमच्या? हा, आम्हाला काही घेणं देणंच नाही तुझ्या त्या शर्टला मसाल्याचं. की हाय कुणी आमचा, आम्ही मसाला करतो, शेती आम्ही बाजरी केली, मका केली, आमचा आम्ही एवढं बघतो आमचं तो आमचा आम्हाला. त्याला वाटतंय माझ्या जीवावर सगळं आहे. हाय ना तुझ्या जीवावर, तू तुझ्या जीवावर फक्त तू स्वतः जग आता. जगून जग तू दाखव, स्वतः. बाजार हाट आणून दाखवा, लेकरं सांभाळा चांगली, खाया पियाला. तू लेकरात आमच्यापासून एवढी तुडवून नेलीस ना, लेकरासनी त्या खाया पिया घालतात त्यासाठी. आणि नवरा बसायचा घरात, तू बसायची घरात आणि बाजार हाट आणायच नाही त्या लेकरांना. तू मनात नव्हतं बस, लय म्हणजे हत्ती मनात नव्हतं. इटली पाक पूर्णपणे इटली आता. हा, इथून बुरशी लागली आता. बघण्याची सुद्धा कडूकडे इच्छा नाही. लेकरासनी असं करायला नाही. आता समजा आपण खायला ह्या लेकरासनी आणलं तर त्यांना दिलं, ती लेकर तोंडाकडे बघणार का नाही? तसं करायचं. पण खेळायचं होती लेकर, काय करत होती? हा, गवात काढत काढत खेळत होती. माझ्या लेकराला गवात काढायला लावायचं नाही म्हणलं ते. अहो मला माहीतच नव्हतं. तुम्ही म्हणल्यावर मी ते पोरांचा सकाळचा ब्लॉग बघितला जाऊन. चालू ब्लॉग आहे तर आलं ते पोरं माझ्या हात लावू नको म्हणून. हा, रच्चा आणि लेकरं खेळत हे करत होती. आणि मगाशी मी मोबाईल बघितला मगाशी, तर मोबाईल मी घरात चार्जिंगला लावला होता, तर पोरांचा ब्लॉग डिलीट करून टाकला आहे. ते कपट्या वासनानं ब्लॉगच सकाळचा डिलीट करून टाकला या. का तर त्यानं त्यात पोर वडून नेलेली दिसायला लोक नावं ठेवायला लागली म्हणून ब्लॉग डिलीट करून टाकला या. माझ्या मोबाईलमधला मी चार्जिंग लावला होता घरात, चार्जिंग त्या ब्लॉगच नाही. ती मग आपण बघितलं मगाशी, हुडकून हुडकून जमलं पण व्हिडिओज गाव ना ते. असली वासना अशी ठेवली नाही काय चांगलं होतं का? कळू द्या की तुम्हाला ते तुम्ही कसं करताय सगळ्याच. हा, वडून येताना लेकरं नाही बरं वाटलं तुम्हाला? ते आता बरं वाटणार. ते विषय जरी काढला तर माझं तकडं खाणायला लागतं बघा. आपलं इकडे काम करून निवांत खाऊन पिऊन 2 घास का खायना परसो काय. ह्यांचा विषय जरी काढला म्हणजे माझं मस्ताकत हलतं. ते आज खरं हे मी लय डाळ नसल्यासारखं केलं. मी आजपत्र इष्टीसाठी पैशासाठी बांधते ती करते, पण लेकरांसाठी तर आमच्या सारा निदर्शनात येते. तुम्ही कशा काय असं करताय, का म्हणून करताय, आम्हाला कशामुळे तुम्ही पाण्यात बघताय, सगळं कळतंय मला. अंगाव बोजा पडला का आता कळल सगळं त्याला. म्हणजे काय आम्ही आण आण खाणार नाही, ते उपाशी मारणार आण आण करून. त्यांना काय वाटतं आम्ही कष्ट करतो. अहो कष्ट नसतं असं जनावर मागे हिंडून कष्ट होत नसतंय. जनावरा मागे हिंडून किती जनावर पैसे हातात पडेल ते काम करायला पाहिजे. ह्या नाचणे नसतं एक काम होणार आणि तीच काम साऱ्या जगाला. आताच ह्यांच्यात तिरगामिरगी व्हायला लागली नवरा बायको. आता ते तिरगामिरगी झाला तशी गळ्या आपल्याला त्याच्यात काय घेणं देणार. लेकरासने तुम्ही जे आमच्यापासून दूर केलंय का नाही, त्या लेकरासनी खाया प्यायला नीट जापा होतो. पोरं ह्यांना लागतं ते जनावर जित्रा भांड लागायला. बापू ये मना ये करते ती तर पोच बरताळ्यापेक्षा जित्रा बदल. खायला घालाय जीव येते.